नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज बनवतोय आपण ही स्वस्तिक राखी। अगदी सोपी आहे, 5 मिनिटात होणारी। तर याला लागणारं साहित्य आहे हे 4 mm चे सर्व मोती घेतलेले आहेत, व्हाईट, ऑरेंज, हे गोल्डन आणि हे 2 5 mm चे मोती घेतले आहेत। त्यानंतर हा आपला क्रोशियाचा धागा घ्यायचा आहे। हा जवळपास 1.25 मीटर धागा घ्यायचा आहे, डबल करून घ्यायचा आणि डबल करून 15 सेंटीमीटर वरती मी एक गाठ पाडून घेतली आहे। तर आता आपण याला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण ह्या दोन्ही धाग्यांमधून गोल्डन, त्याच्यानंतर एक हिरवा आणि एक गोल्डन असे 3 मोती घालून घेणार आहे आणि हे मोती आपल्याला 3ही धाग्यातून घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने याला धाग्याला पकडून ठेवायचं आणि मग याच्यातून नीडल पास करायची। हे 3ही मोत्यातून दोन्ही धागे आपण घालून घेतले आहेत। बघा, अशा पद्धतीने हे 3 मोती आपण घालून घेतले आहेत। आता काय करायचं ते बघा। आता आपण एका नीडलमध्ये काय करणार आहे, काही व्हाईट मोती ओवून घेणार आहे। एक, दोन, या धाग्यामध्ये 15 मोती ओवून घेतलेले आहेत। 15 मोती ओवल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, हा एक सिंगल मोती जो आहे त्याच्यात दुसरी नीडल टाकायची आणि ती ओढून घ्यायची। ओढून तो धागा असा खेचून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला पुढच्या 2 मोत्यांमध्ये टाकायची आहे नीडल। आता ही नीडल टाकताना काय करायचं, हे मोती पकडून ठेवायचे म्हणजे धाग्यात सुई जाणार नाही। खेचून घ्यायचं, पुन्हा तिथे घेऊन जायचं। हे झाले 2। आता आपल्याला 3 मोत्यांमध्ये टाकायचं आहे। पहिल्यांदा 1 मोती, मग 3, 4 आणि 5 असे आपल्याला सिरियल वाईज हे मोती आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि नीडल टाकताना ऑपोजिट डायरेक्शननी टाकायची आहे। दोन मोत्यातून टाकली मी आणि हा 3रा मोती। असे 3 मोत्यातून नीडल टाकून आपल्याला हे काढून तिथपर्यंत घेऊन जायचं आहे। हे मोती नीट सेट करायचे असे व्यवस्थित। आता आपल्याला पुढच्या 4 मोत्यांमध्ये नीडल टाकायची। 4 मोत्यातून नीडल टाकली, 4 मोती आपण तिथे घेऊन गेला। आता पुन्हा 5 मोत्यांतून टाकायची आहे। ते 5 मोती बरोबर इथे लावून घ्यायचे आणि हे लावताना जास्त खेचायचं नाही, नाही तर मग असं होतं की ती मोती वर येतात। आता आपला हा वरचा भाग झाला। आता आपल्याला काय करायचं आहे, एक आपण ऑरेंज मोती घेतोय, एक व्हाईट मोती आणि 3 पुन्हा ऑरेंज मोती, असे 5 मोती घ्यायचे आहेत। आता आपण स्वस्तिकला सुरुवात केली आहे आणि आपण ऑरेंज मोत्याचं स्वस्तिक करतोय। तर हे 3 घेतले मी। पुन्हा पहा, या ठिकाणी एक ऑरेंज घेतला, एक व्हाईट घेतला आणि 3 ऑरेंज घेतले। आता याच्यातून आपल्याला अपोजिट डायरेक्शननी दुसरी नीडल काढून घ्यायची। अपोजिट डायरेक्शननी टाकायची याच्यामध्ये। पहा, असं बोटावरती घ्यायचं आणि मग त्याच्यातून नीडल पास करायची।
पुन्हा याच्यातून आपण नीडल पास करून घेऊ. आणि या एका ऑरेंज मोत्यातून म्हणजे अशा 5ही मोत्यातून आपण नीडल पास करून घेणार आहे. एक ऑरेंज, एक व्हाईट आणि 3 ऑरेंज. आता आपण घालणार आहे याच्यामध्ये एक पुन्हा ऑरेंज, एक व्हाईट, एक पुन्हा ऑरेंज आणि 2 व्हाईट. 4 नंबरच्या मोत्यांचं जेव्हा आपण करतो ना तेव्हा धागे थोडे जाड होतात आणि नीडलमध्ये धागा जात नाही. 5 नंबरमध्ये जर तुम्ही केले तर धागा आरामात त्याच्यामधून पास होतो. आता ही नीडल आपल्याला या बाजूने काढून घ्यायची. ही आपली दुसरी लाईन झाली स्वस्तिकची. आता तिसरी लाईन करायची. ही आपली तिसरी लाईन. हे झाले आपले स्वस्तिकचा अर्धा भाग. आता आपण नेक्स्ट भागाकडे वळू. आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हाईट घ्यायचे आहेत, 2 पांढरे, त्याच्यानंतर 1 ऑरेंज, पुन्हा 1 व्हाईट आणि 1 ऑरेंज. असे 5 मोती घ्यायचे आहेत. ही आपली चौथी लाईन आहे. पुन्हा याच्यात या अपोजिट डायरेक्शननी नीडल काढून घ्यायची. ही झाली आपली 5वी लाईन. आता आपल्याला एक शेवटची लाईन करायची आहे आणि शेवटच्या लाईनमध्ये आपण 3 ऑरेंज, 1 2 आणि 3 ऑरेंज, 1 व्हाईट आणि 1 पुन्हा ऑरेंज. असे 3 मोती 5 मोती टाकले. पुन्हा नीडल आपल्याला या अपोजिट डायरेक्शननी काढून घ्यायची. ही झाली आपली 5वी लाईन. अशा पद्धतीने आपलं स्वस्तिक तयार झालं. आता काय करायचं, याच्यामध्ये पुन्हा 15 व्हाईट मोती घालून घ्यायचे. आता इथे आपल्याला 5 मधून काढावं लागेल, मग 4 मधून, मग 3, 2 आणि 1. तर हे आपण कंप्लीट करून घेऊ. आता घातलं आपण 5 मोत्यामधून, 5 मोत्यामधून घातलं आणि नीडल पास करून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला 4 मोत्यांमधून घालायचं आहे. 4, 3, याच्यामधले 3, 2 आणि 1. बस याच पद्धतीने पहिले 4 मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी काढायची, मग 3, 2 आणि 1. झाले 4. आता काढायचे आपल्याला 3 मोत्या. झाली 3 मोत्यातून. आता 2 आणि 1 असं घालून घ्यायची नीडल. 2 आणि आता हा शेवटचा 1 मोती. हा 1 मोती. तर अशा पद्धतीने आपली राखी तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 मोती, एक गोल्डन, एक ग्रीन आणि पुन्हा एक गोल्डन, असे 3 मोती मी घालून घेतलेत. एकाच आणि दोन्ही धागे त्या 3ही मोत्यांमधून आपल्याला पास करायचे आहेत. आता
तर मी असं हातावर याच्यासाठी घेतलं की ते काय असतं की 5-6 धागे असतात आणि त्या धाग्याच्या मध्ये जर निडल गेली तर मग ते धागे वेगळे होतात एकमेकांपासून आणि मग प्रॉब्लेम जातो. म्हणून आपण हे असं बोटावर घेऊन तर यासाठी तुम्ही लोकरीचा यूज करू शकता. लोकर घ्यायची आणि लोकरीचा उपयोग करायचा. आता या बाजूने आपली कंप्लीट झाली आहे राखी. आता इथे एक गाठ पाडून घ्यायची म्हणजे जेणेकरून ते मोती निघणार नाही. जशी वर आपण गाठ पाडली होती तशीच खालीसुद्धा एक मोत्याच्या जवळ आणून गाठ पाडून घ्यायची. आणि अशा पद्धतीने ही आपली स्वस्तिक राखी तयार झाली आहे. खूप सोपी आहे करायला. फक्त लोकरीचा वापर करा. क्रोशाचं जर होत नसेल, मॅनेज होत नसेल तर लोकरीचा वापर करा. म्हणजे लोकर सिंगल धागा असतो आणि बोटावरती घेऊन जर मोती घातलेत तर ते धागे उसवणार नाहीत. अशा पद्धतीने आपली ही स्वस्तिक राखी तयार झाली. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.